नमस्कार खाद्यप्रेमीओ, आज जेवणानंतर खाण्यासाठी मुखशुद्धी बनवत आहे। त्यासाठी आळशी म्हणजे जवस, ओवा, धणा डाळ भाजलेली बाजारात मिळते, बडीशेप आणि अनपॉलिश तीळ हे प्रत्येकी पाव किलो घ्यायचं। बडीशेप जास्त घेतली तरी चालते। हे सर्व पातेलं तापवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर मंद आचेवर सर्व भाजून घ्यायचं। आळशीमध्ये फायबर असतात, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, अँटीऑक्सिडंट आहे। बडीशेप भाजून चांगली लागते, पाचक आहे, अँटी इन्फ्लेमेटरी आहे। धणा डाळ प्रवृत्तीने थंड असते, पचन सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीरातली जळजळ कमी करते। ओवा पाचक आहे, सर्दी खोकल्यावर उत्तम आहे, वजन कमी करण्यासाठी चांगलं आहे। आणि तीळ अनपॉलिश घ्यायचे। तीळ अँटीऑक्सिडंट आहेत, म्हणजे शरीरातले हानिकारक जे असतं ते काढून टाकतात आणि हाडांसाठी तीळ उत्तम आहेत। हे सर्व पदार्थ पाचक आहेत, सर्व भाजून घ्यायचे आणि एकत्र मिक्स करायचे। त्यानंतर त्याच्यावरती 2 चमचे मीठ टाकलं आहे, ते मीठ मिक्स करून घ्यायचं, नाही टाकलं तरी चालतं, किंवा मिठाचं पाणी मारून परत हे भाजून घेतलं तरी चालतं। कसंही मीठ किंवा मिठाशिवाय हे खाल्लं तरी चालतं। हे चवीला अत्यंत छान लागतं, सारखं खावंसं वाटतं। आणि हे आता तयार आहे, आपण हे बरणीमध्ये भरून ठेवू शकतो आणि जेवणानंतर हे खायचं।